या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। यावेळी नगराध्यक्ष किरण ढगळे यांनी परिसरातील नागरिकांची, महिलांची समस्या जाणून घेत तांत्रिक अडचणींमुळे पाण्याची सोय तात्काळ होणार नसून त्याबाबत लवकर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मत सिन्नरकरांचा आवाज एससीएन न्यूज समोर मांडले। आज सिन्नर शहरातील बंधनवास या परिसरातील महिला सिन्नर नगर परिषदेमध्ये पाणी येत नाही किंवा नवीन नळ कनेक्शनची योजना आमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची चर्चा केली। त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्परता दाखवली, परंतु तांत्रिक अडचण तशी आहे की त्या ठिकाणी पाण्याची टाकी असणं गरजेचं होतं। तर त्या परिसरात जर पाणी द्यायचं असेल तर आत्ताच्या कंडिशनला ऑप्शन जो आहे तो फक्त आहे की ज्या शिवाजीनगरच्या टाकीवरून त्यांना पाणी देणं, परंतु बघितलं गेलं तर शिवाजीनगरच्या टाकीवरून जर बंधनवासला डायरेक्ट लाईन टाकायची असेल तर नदी पात्र क्रॉस करावं लागेल, ते शक्य नाही। आणि दुसरं ऑप्शन जे आहेत ते असं की नवजीवन डे स्कूलच्या तिथून मागच्या साईडनी पाईपलाईन टाकून बंधनवासपर्यंत घेऊन जाणं, या सर्व गोष्टी तांत्रिक गोष्टी आहे बघावं लागेल, कारण की बंधनवास हे उंच दिशेने आहेत आणि नवजीवन शाळा ही खालच्या दिशेने असल्यामुळे त्या हिशोबाने तांत्रिक अडचणी आहेत। त्या हिशोबाने मी आमचे इंजिनियर्स, आमचे सर्व कर्मचारी यांना मी ऑर्डर पण दिली की त्या ठिकाणी जाऊन चेक करा आणि जर आपल्याला पाणी देणे शक्य असेल, तांत्रिकदृष्ट्या पाणी त्या एरियात जात असेल पाईपलाईनच्याद्वारे, तर आपण नक्कीच त्या हिशोबाने नियोजन करूया आणि तात्पुरत्या स्वरूपात की त्यांना टँकर जो 15 दिवसांनी भेटतो तो 8 दिवसांनी कसं भेटेल त्याचं नियोजन करा, म्हणजे त्या अनुषंगाने त्या लोकांना जो काय पाण्याची समस्या त्यातून मार्ग निघेल। आणि 1-2 अडचणी सांगितल्या त्याच्यावर आम्ही मार्ग काढू असं मी त्यांना सांगितलं, त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्यात। नक्कीच काही दिवसात जी काही योजनेचं पाणी शहरामध्ये आलेलं आहे तेच पाण्याची योजना त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल या अनुषंगाने विचार करू, नक्कीच यातून मार्ग निघेल असं मी म्हणतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।